नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता बातमी आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सर्वत्र धामधूम पाहायला मिळाली असताना आज उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्याची पाहूया सविस्तर. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रात्रंदिवस अभ्यास करून संविधानाच्या माध्यमातून देशाला लोकशाही प्रदान केली. त्याचे विचार आजही प्रेरणादायी असून ही विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे असे प्रतिपादन पी.व्ही. गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त बोलताना सांगितले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अधुरे राहिलेले काम त्यांच्या विचाराच्या माध्यमातून आपण ते पूर्ण केले तर खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खरी ठरेल असे ते या प्रसंगी बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त इस्लापूर ग्रामपंचायतच्या सरपंच शारदा शिंगारे यांनी सहस्रकुंड रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणही करण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित बौद्ध बांधव व बौद्ध उपासिका तसेच इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दस्वार व पोलीस उपनिरीक्षक डाके रवी कसबे, नारायण शिंगारे, शिक्षक पांडू शेरे, अशोक पाकलवाड, गोविंद भोयर, अशोक मेहत्रे, प्रभाकर बोड्डेवार, संजय मारेराव, रंधवा ढाले सर, पद्माकर कसबे, तौफिक पटेल, गौरव कदम, मचिंदर गजबारे, आदेश शेळके, विशाल शेळके, सिद्धार्थ घुगे, प्रशांत तिगोटे, धीरज वाघमारे, विक्रांत लव्हाळे, बालू निखाते, तुकाराम बनसोडे, किरण वानखेडे, मनोज घिमेकर, रोहित हनवते, वैभव कांबळे, राहुल फुले, ठमके सर यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित बालक बालिका व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या केलेल्या कार्याला उजाळा देत अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की तरुण सुशिक्षित पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन समोर आल्यास भारत देश घडेल असा विश्वास त्यांनी या प्रसंगी दाखवला. कडक जय भीम. कालच मी सरांची भेट घेतली संध्याकाळी आणि त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की सर आपल्या या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम असतो दरवर्षी. आता मी या ठिकाणी नवीनच आहे. शेरे सरांची माझी या ठिकाणी ओळख झाली आणि ते मला बोलले. आम्ही तर रात्री इथंच बसलो होतो आणि जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी या ठिकाणी बराच आमचा उहापोह झाला. ते सांगितले, मी त्यांना विचारलं की आपण आपले या ठिकाणी अनुयायी कसे आहेत, आपले जयंती कशा पद्धतीने साजरी केली जाते, लोक संघटित होतात का. त्यांनी फक्त एकच शब्द प्रयोग केला, या ठिकाणी आमचे सगळे लोक सक्षम आहेत. बघा, सक्षम. आता या सक्षम शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. आता या ठिकाणी एका चिमुकलीनं आपलं मत व्यक्त केलं तर तिने बोलायला मला काही शिल्लक ठेवलेलंच नाही. सर्व काही ती बोलून गेली. एवढं छान बोलली ना की अक्षरशः अंगावर शहारे येत होते. हा सक्षम शब्द इथं लागू होतो. ही आमची उद्याची पिढी आहे. ही आजची पिढी ही आमचा उद्याचा भारत देश घडवणारी सक्षम पिढी आहे. उद्याचा आमचा हा भारत देश असा सक्षम घडला पाहिजे. इंडिया इज स्पार्किंग आहे. उद्या या देशामध्ये आग लागली पाहिजे. कशाची? आपण जसं एक छोटं उदाहरण देतो की सोनाराच्या दुकानामध्ये त्या सोन्याला झकाकी आणण्यासाठी झळकावण्यासाठी त्याला अगोदर चटका देतो, फोळवतो. मला सांगा, माझ्यापेक्षा तुम्ही खूप ज्येष्ठ आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कालखंडामध्ये ते एकटेच लढले हो. बरोबर आहे की नाही? बोलण्यासारखं खूप आहे बरं का. थोडक्यातच बोलतो मी, जास्त वेळ घेत नाही. कंटाळा तर नाही ना. एकटेच होते हो बाबासाहेब. माझ्यापेक्षा या ठिकाणी खूप ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे. 45, 47, 50, 1950च्या दरम्यानची आहे. काही काळ त्यांनी त्यांच्या आजोबा पंजोबांनी अनुभवलेला देखील असेल. मला सांगा, बाबासाहेब जर एकटे असतील, त्यांनी एवढा जर मोठा संघर्ष करून या देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांनी त्यांचा पाय आणि कळस देखील रचलेला आहे, मी असं म्हणतो. मग आमची ही आजची सक्षम पिढी
उद्याचा भारत देश घडवणार आहे. उद्या आमची पिढी डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा शिक्षण क्षेत्रात, पवित्र अशा शिक्षण क्षेत्रातून ते पुढे जाणार आहेत आणि त्यांना मनापासून माझ्या खरोखरच शुभेच्छा आहेत. आज हिंदी सिने चित्रपटामधल्या अनेक कलाकारांच्या या ठिकाणी अनुकरण केलं जाते आजची पिढी, काही आपण बघतो काही ठिकाणी, परंतु त्यांना योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन नसतं. ते भरकटलेले असतात, एखाद्या समुद्रामध्ये जशी भरकटलेली नाव असते अशा पद्धतीने भरकटलेली असते. परंतु आमच्या या आजच्या पिढीला योग्य दिशा आणि त्यांची दशा पाहून त्यांना योग्य जर मार्गदर्शन जर केलं तर नक्कीच आपली ही सक्षम पिढी उद्या बनणार आहे. या ठिकाणी खरी शाश्वती देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर बोलण्यासारखं खूप काही आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक स्टॅच्यू आहे, त्या ठिकाणी मेणाचा पुतळा आहे आणि त्याच्या खाली एक लिहिलेला आहे सिम्बॉल ऑफ द नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. 200 विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली होती तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी की जगामधल्या सगळ्यात हुशार, तत्वज्ञानी अशा टॅलेंट लोकांची त्यांना रिसर्च करायचा होता आणि त्या दरम्यान 200 लोकांची यादी त्या ठिकाणी जाहीर झाली आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर जर कोणाचं नाव असेल तर माझ्या बाबाचं नाव असेल. त्या ठिकाणी जगामध्ये अर्थशास्त्रज्ञ होते, तत्वज्ञ होते, मानसशास्त्रज्ञ होते, मानसशास्त्रज्ञ सुद्धा होते, ते मनाचा ठाव घेणारे बाबासाहेब होते माझे. आणि आज गल्ली गल्लीमध्ये, बोळाबोळामध्ये नव्हे, आपल्या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या जल्लोषाने साजरी केली जाते. बघा अमेरिकेमध्ये, तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघा, जपान, थायलंड, अमेरिका अशा मोठ्या प्रगत देशांमध्ये, विकसनशील म्हणत नाही मी, ते अजून प्रगतीच्या पथावरच आहेत. आपला भारत अजून विकसनशीलच आहे. एवढा मोठा ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये दिलेला आहे. देशातला सगळ्यात मोठा ग्रंथ, जगातला सगळ्यात ग्रंथ, या जगातला सगळ्यात मोठा जर ग्रंथ कोणता असेल तर आपल्या भारत देशातलं संविधान. स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता आणि खऱ्या अर्थाने जी लोकशाही आपल्या देशामध्ये जर नांदत असेल तर ती आपल्या या संविधानामध्ये सर्व मूल्ये दिलेली आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपल्या देशाचं संविधान असावं. तो आपला खरा ग्रंथ आहे. आपल्या दिवसाची सुरुवात तथागत महाकरुणिक विश्वशांतीदूत गौतम बुद्ध यांना नमन करून करतो, बाबासाहेबांना नमन करून करतो. त्यांच्या आचारांना, विचारांना करूनच आपण दिवसाची खरी सुरुवात करत असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपल्या भारत देशाचं संविधान हे देखील असावं. आपल्या मुलांना हळूहळू त्यातली थोडीफार माहिती आपण पालक या नात्याने त्यांना सांगितलीच पाहिजे, तरच आपली ही पिढी आपल्या होल्डमध्ये राहणार आहे. आम्ही शिक्षक म्हणून शाळेमध्ये काम करत असताना आम्ही बेसिक तत्वावरच आम्ही त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचं ज्ञान देत असतो, म्हणजे सांगत असतो. आणि ह्या जर गोष्टी हुकल्या नाही, एकदा तुम्हाला सांगतो बरोबर, आताच्या, मला एक छोटंसं उदाहरण सांगतो. आताच्या जर लहान मुलांना आपण सांगितलं बाबा तुझं, ते थोडं काही काळानंतर ते मोठे होतात 20-22 वर्षाचे, त्याला जर विचारलं तुझं बालपण सांग बरं, नाही सांगू शकतात त्याचं बालपण. आम्हाला विचारू द्या बालपण, माझ्या समवेत थांबले, सरांना विचारलं त्यांचं बालपण, ते सांगतील माझं बालपण कसं गेलं. आजची पिढी बघा मोबाईलमध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये बंदिस्त आहे, बाहेर यायला तयारच नाही. त्यांच्या मेंदूवर, त्यांच्या हातावर किती प्रेशर पडत असेल. कधी पुस्तकं वाचणार. किती छान बोललीस बाई तू दीदी, किती छान बोललीस तू, मला तुझं खूप कौतुक वाटलं, खूप छान. ही बुद्धीच्या संकल्पना किंवा बुद्धीच्या ज्या कक्षा आहेत त्या रुंदावलेल्या असतात. त्या आचाराने, विचाराने आपण त्यांच्याशी ज्या वेळेला संवाद करतो, त्यांच्याशी आपण ज्या वेळेला बोलतो, चर्चा करतो, त्याच वेळेला ती मुलं बोलू शकतात. तेरी बिचू आणि मेरी बिचू कसं काय होईल. आणि म्हणून मला या ठिकाणी एवढंच या ठिकाणी तुम्हाला संदेश द्यायचा आहे. बाबासाहेबांच्या जीवनपटावर तुम्हालाही भरपूर काही माहिती आहे, मलाही काही भरपूर माहिती आहे, परंतु आजच्या या पिढीमध्ये, आजच्या काळामध्ये आपला देश कुठे चाललेला आहे, राजकारणावर तर बोलण्यासारखं भरपूर काही आहे आणि आम्हाला तर त्याचं बंधन आहे, आम्ही बोलू शकत नाही, तुम्हालाही माहिती आहे, परंतु त्याचा आपला काही संबंध नाही. बाबासाहेबांचे विचार, आचार आपल्याला घेऊनच पुढे जायचं आहे, तरच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांचं आपण या ठिकाणी स्वप्न खरे साकार करू. आपण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. बाबासाहेबांनी खूप मोठा मूलमंत्र या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण आपल्या आचरणामध्ये आणावा.
मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. या इथल्या आयोजकांनी संयोजकांनी माझ्या ज्येष्ठ जे काही या ठिकाणी मंडळी आहेत त्यांनी आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्या सगळ्यांची मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा. जय भीम. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.